तर आज आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लाइटिंगचं काम चालू केलेलं. मग मी बी त्यांचं शूटिंग केलं आणि लाइटिंग कशी दिसते ते बी तुम्ही सांगा. मग तिथनं तसंच घरला गेलो आणि छान खारीची रेबडी केली आणि त्याचा बी बुक्का पाडला. दादाच्या घरला गेलो तर आपला शरद्या दादा एकटा प्रसिद्ध झालाय का नाही ते बघेल तिथं डेकोरेशनला हायच हजर. तर जाता आता आपला विशाल दादा भेटला. त्या नवी गणपतीची मूर्ती आणलेली त्याचं बी शूटिंग मी केलं. तर आपल्या वाडीत आलेला बघा वीरा 75 ते बी काटाकी रोज वाजत होता बघा. आमच्या गावातल्या मंडळाच्या मूर्ती आलेली त्याचं बी दर्शन घेतलं. डायरेक्ट घरला गेलो आणि झुंका भाकरीचा बुक्का पाडला. डायरेक्ट मंडळात गेलो तर बाबांना चिरा आणलं तर स्टेज बनवाय. मग डायरेक्ट आपल्या मंडळाचा कार्यकर्ते घेऊन गेलो बघा गवळेवाडीत तर 101 मूर्त्या होत्या. आपल्या गवळेवाडीत बघा कलर काम एकदम काटाकेर मध्ये केलंय. मग तिथनं तसंच आपल्या मंडळाच्या मूर्तीपाशी गेलो आणि मंडळाच्या मूर्तीचं बी फुटेज आपल्या मंडळाच्या मूर्तीचं पूजन करून घेतलं. आपल्या मंडळाची मूर्ती 101 मूर्तींपैकी कशी बाहेर काढायची ते बी आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचं डिसिजन चालू होतं. मंडळाची मूर्ती 101 मूर्तीपैकी उचलली आणि डायरेक्ट नेली बघा टेम्पोत ठेवाय. आमच्या मंडळाची परंपरा आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही संध्याकाळची मूर्ती विराजमान करतो. मंगल मूर्ती